झी 24 तास एक पाऊल पुढे। मार्चचा संप सलग तिसऱ्या दिवशी सुरूच आहे। संप मागे घेण्याबाबत मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर सुद्धा मार्च संपाबाबत ठाम आहे। सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू असल्याने रुग्णांचे मात्र हाल होत आहेत। रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतल्या केएम हॉस्पिटल बाहेर समांतर ओपीडी सुरू करण्यात आली आहे। उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर या ओपीडी मध्ये उपचार करण्यात येत आहेत। तर दुसरीकडे सरकारने आंदोलक डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारलाय। निवासी डॉक्टरांना देण्यात आलेली वसतिगृह सोडायला सांगण्यात आलंय। तर मेस्मा अंतर्गत कारवाई केली तरी चालेल, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे। दरम्यान मार्चच्या संपामध्ये जे हॉस्पिटलचे 450 डॉक्टर्सही आता सहभागी झाले आहेत। मुंबईतले एकूण 2500 डॉक्टर या संपामध्ये सहभागी झाल्यामुळे हाल इथले संपत नाहीत असं म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे। तर या संप करणाऱ्या डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत काय कारवाई होऊ शकते याबाबत काही वेळापूर्वी ज्येष्ठ वकील शिरीष देशपांडे यांच्याकडून आम्ही फोनवरून माहिती घेतली। आपण ऐकूया ते काय म्हणाले। जे की मेस्मा म्हणजे महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट, त्यामुळे वैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक असल्यामुळे इथे संपाला स्थान नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे जर का कोणी संप केला तर तो अवैध आणि बेकायदेशीर ठरतो आणि म्हणूनच काल उच्च न्यायालयाने देखील यांना फटकारलेला आहे की संप ताबडतोब मागे घ्या। आता यांनी जर का संप तरीही मागे घेतला नाही तर सरकार मेस्मा इन्व्होक करू शकतो आणि याच्यामुळे हे जे सगळे नेतृत्व आहे, मार्चचं नेतृत्व आहे, त्यांना आणि संपात सहभागी होणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला, मार्चचा जो मेंबर असेल आणि जो डॉक्टर संपात अशा बेकायदेशीर संपात सहभागी होईल त्यांचं डॉक्टर करण्याचे हे जे आहे त्यांची परवानगी देखील रद्द होऊ शकते आणि शिवाय त्यांना तुरुंगवास आणि दंड या दोन्ही कारवायांना सामोरं जावं लागेल। ग्राहक पंचायत म्हणून आमचा अशा ह्या अत्यावश्यक सेवांमधील संपाला नेहमीच विरोध राहिलेला आहे आणि ह्या रुग्णसेवा आहेत। दुर्दैवाने जर का ह्या संपामुळे जर का कुठल्याही रुग्णाचा जर का प्राण गेला तर अशा वेळेला अशा काही तक्रारी जर का आमच्याकडे आल्या तर पंचायत ह्या डॉक्टरांकडनं नुकसान भरपाई वसूल केल्याशिवाय राहणार नाही। आणि आता आपण बघूया की मुंबईतले मार्चचे किती डॉक्टर संपावर आहेत। केएम हॉस्पिटलचे 855 डॉक्टर संपावर आहेत। सायन हॉस्पिटलचे 225 डॉक्टर्स, नायर हॉस्पिटलचे 450 डॉक्टर्स, जे हॉस्पिटलचे 450 डॉक्टर्स। मार्चच्या संपामुळे रुग्णांचे नेमके कसे हाल होत आहेत तेही आपण बघूया। डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईतल्या हॉस्पिटल्समधल्या हजारो रुग्णांचे सध्या हाल होत आहेत। सायन, केएम आणि नायर हॉस्पिटलमधल्या 300 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या। तर केएम रुग्णालयात दररोज सरासरी 200 शस्त्रक्रिया होतात। संपामुळे केवळ 74 शस्त्रक्रियाच होऊ शकल्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।